पुन्हा एकदा स्वागत आहे वास्तविकता यशाची मध्ये, जिथे आपण अनुभवतोय सामान्य माणसांच्या असामान्य यशाचा प्रवास. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, पण हातातली कला कधीच जुनी होत नाही. गरज असते ती कलेला योग्य संधी, योग्य आधार आणि नवी दिशा मिळवण्याची. अकोला जिल्ह्यातील सावरा गावातील सुतार कारागीर नरेश पुनकर यांनी आपल्या पारंपरिक कौशल्याला आधुनिक संधीची जोड देत केवळ स्वतःचा व्यवसाय सक्षम केला नाही, तर ग्रामीण संस्कृतीची अमूल्य परंपराही जपली आहे. केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून त्यांच्या कलेला नवी ओळख आणि नवसंजीवनी मिळाली आहे. परंपरेचा वारसा जपत स्वावलंबनाचा नवा मार्ग घडवणाऱ्या या कारागिराची प्रेरणादायी यशोगाथा वास्तविकता यशाची मध्ये. अकोला जिल्ह्यातील सावरा या छोट्याशा गावातील सुतारकाम करणारे नरेश पुनकर मात्र काळाच्या ओघात त्यांच्या पारंपरिक व्यवसायासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. कामाचा अभाव, भांडवलाची कमतरता आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव अशा सगळ्या कारणांमुळे व्यवसाय टिकवणं कठीण होत होतं. अशा परिस्थितीत त्यांना पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती मिळाली. योजनेअंतर्गत त्यांनी नोंदणी केली आणि कौशल्य विकास प्रशिक्षणासह टूलकिटसाठी आर्थिक सहाय्य तसंच बँकेमार्फत कर्ज सुविधेचा लाभ त्यांनी मिळवला. आमचा जो पारंपरिक व्यवसाय होता वडिलांपासून तो चालूच होता, परंतु लॉकडाऊन काळात सर्व काम बंद असल्यामुळे बाहेर जाणे बंद होतं. अशा वेळेस माझ्या मनात एक कल्पना आली आणि मी शेतकऱ्याच्या पूर्ण प्रकारच्या वस्तू बनवल्या. योजनेतून मिळालेल्या सहाय्यामुळे नरेश पुनकर यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासोबतच पारंपरिक शेती संस्कृती जतन करण्याचा संकल्प केला. लाकडापासून बैलगाडी, तिफण, वखर, पेरणी यंत्र, कुदळी, दमनी, रेंगी यासारख्या नामशेष होत चाललेल्या विविध पारंपरिक शेती अवजारांच्या त्यांनी प्रतिकृती तयार केल्या, ज्यांचं प्रदर्शन महाराष्ट्रासह देशभरात करण्यात आलं आहे. यासोबतच त्यांच्या कलाकृतींना शोभेच्या वस्तू म्हणूनही मागणी वाढत असून त्यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळतंय. 2020 पासून मी या वस्तू सातत्यानं करत आहे. त्याच्यामुळे मला या हस्तकलेच्या माध्यमातून रोजगार सुद्धा मिळालेला आहे. हे काष्टशिल्प मी सातत्यपणे करत आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मी प्रदर्शनी करत आहोत आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून ह्या वस्तू माझ्या खरेदी होत आहेत आणि याला चांगलीच मागणी सुद्धा आहे. नरेश पुनकर यांचे भाऊ देवेंद्र पुनकर पारंपरिक पद्धतीने सुतारकाम करत होते. त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 7 दिवसांचं प्रशिक्षण मिळालं, 15,000 रुपयांचं टूलकिट मिळालं आणि त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मिळालेल्या 1 लाख रुपयांच्या कर्ज पुरवठ्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकले, ज्यामुळे रोजगाराची एक नवी पाऊल वाटच त्यांना मिळाली. विश्वकर्माच्या माध्यमातून आम्हाला टूलकिट मिळालेली आहे आणि 7 दिवसाचं त्याच्यामध्ये प्रशिक्षण सुद्धा झालं आणि तो भत्ता सुद्धा मिळालेला आहे मला 4,000 रुपये. हे खरोखर आनंदाची बाब आहे मिळाली तर माझ्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा चांगली आहे. पारंपरिक कौशल्याचं संवर्धन करत स्वावलंबनाकडे वाटचाल करणारे नरेश पुनकर हे पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचं उत्तम उदाहरण ठरतायत. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. यशाचा मार्ग प्रत्येकासाठी वेगळा असतो, पण त्या प्रत्येक मार्गावर एक गोष्ट कायम सोबत असते: अखंड प्रयत्न. कौशल्यावर विश्वास, स्वप्नांना